असलेल्या सम्यक दर्शनाचं वर्णन. सम्यक दर्शन म्हणजे काय हे तर समजलं पाहिजे, परंतु सम्यक दर्शन सरळ डायरेक्ट निराकार असल्यामुळे शब्दाच्या पकडीमध्ये येत नाही, आणि म्हणून शब्दाच्या पकडीमध्ये येणारं दर्शन आहे, आपलं ज्ञान आहे, आणि म्हणून त्या ज्ञानाच्या माध्यमातून सम्यक दर्शनाचं स्वरूप समजावून सांगण्याचा विषय चालू आहे. त्याच्यामध्ये आता साकार आणि अनाकार यांच्या अर्थांचा खुलासा मागच्या 5-6 गाथेमध्ये झाला. आता शंका उपस्थित केलेली आहे. सत्सामान्य आणि सद्विशेष ननु अस्ति वास्तवम सर्वम सत. जेवढं सत आहे ते वास्तविक आहे, दर्शनही वास्तविक आहे, ज्ञानही वास्तविक आहे, अवास्तव असतं याच्यामध्ये काय नाही. ननु अस्ति वास्तवम सर्वम तत् सामान्यम विशेषम. सामान्य असो का विशेष असो, दोन्ही कसे आहेत? वास्तव आहे. वास्तव आहे म्हणजे रिअल आहे, काल्पनिक नाही. काल्पनिक कल्पना जगतामध्ये नाही आहे. तत् किंचित अनाकारम किंचित साकारम एव तत्. 8-10 शंका आहे की सत हे 2 प्रकारचं आहे, सत्सामान्य आणि सद्विशेष. सत्सामान्य ते अनाकार रूप आहे आणि सद्विशेष हे आकार रूप आहे. तो फिर कुछ अनाकार है, कुछ ऐसा क्यों है, म्हणजे असं का? जे सत आहे ते काही अनाकार काही साकार असं का? शंकाकाराने शंका केली. सत म्हणजे ज्याला एक्झिस्टन्स आहे, परंतु ज्याचं वर्णन करू शकत नाही आपण. वर्णन जर करता आलं शब्दाद्वारे तर ते साकार झालं. साकारचा अर्थ की एका वस्तूपासून दुसरी वस्तू भिन्न आहे, ही जी भिन्नता लक्षात येते ती साकारामुळे येते. आणि निराकारामध्ये असं भेदच नाही आहे कशामध्ये. भेदज्ञानाची नास्ती आहे कशामध्ये? अनाकारामध्ये. भेद करत नाही, दर्शन हे भेद करत नाही, ज्ञानच भेद करते. ज्ञान हे वस्तूमध्ये आणि अवस्तूमध्ये, अस्थिमध्ये नास्तीमध्ये, सत आणि असतमध्ये भेद करणारं ज्ञान, आणि त्या ज्ञानाला साकार म्हटलेलं आहे. आणि या ज्ञानापूर्वी एक सामान्य प्रतिभास होतो वस्तूचा, ते दर्शन आहे, ते अनाकार आहे. तर ही वास्तविकता असल्यानंतर शंकाकारांनी पुन्हा तेच म्हटलेलं आहे, तर जबकि सत सामान्य और सत विशेष यह सब वास्तविक है, तब फिर कुछ अनाकार और कुछ साकार ऐसा क्यों? वस्तू काही साकार आणि काही अनाकार असं 2 रूपामध्ये का विभागल्या गेली? गाथा नंबर आहे 393. विकल्प जेवढे आहेत ते साकार. वास्तविक ज्ञानही त्यावेळेला अनाकार आहे ज्यावेळेला विकल्प नाही. अनाकार साकार आणि आकार वेगळा येतो परत. आकार याचा अर्थ असा की ज्ञेय अनंत ज्ञेय आहे,
अनंत ज्ञेयांना भिन्न भिन्न करून जाणणे ही जी भिन्नता आहे, ती भिन्नता याचं नाव आहे साकार. तो साकार उपयोग आहे. आणि एक सत्सामान्य प्रतिभास, त्या प्रतिभासामध्ये असे डिस्टिंग्विश असं नाही आहे, काही आहे. फक्त अमुक आहे तमुक आहे असा भेद केला ते झालं ज्ञानामध्ये जमा होतं. आणि जिथे एक आत्मानुभव आहे, आत्मानुभवामध्ये कोणताही भेद नाही. भेदज्ञानानंतर जेव्हा लक्ष आपलं त्रिकाली ध्रुव आत्मा बनलेलं आहे, मान्य केलेलं आहे, त्यावेळेला त्याचं सतत चिंतन, एकाग्र अग्रावर चिंतन, व्याख्यान त्याची ध्यानाची, एकाग्र चिंता निरोधो ध्यान. वस्तूच्या एकाच मुद्द्यावर, एकाच लक्षणावर आपला उपयोग लागणे, त्याच्यामध्ये मग कोणत्याही प्रकारचा निर्विकल्प नसणे, विकल्प नसणे, याचं नाव आहे ते अनाकार. तर ती अनाकार ज्ञानाची जी अवस्था होते, परंतु ध्यानाच्या वेळेला, फक्त ध्यानाच्या वेळेला. कारण ध्यानाच्या वेळेला इतर ज्ञेय उपयोगामध्ये नाही आहे. इतर ज्ञेयाचं ज्ञान आहे, लब्धी रूपामध्ये आहे. त्रिकाली ध्रुव आत्मा जिथे आहे त्याच क्षेत्रामध्ये ज्ञान पर्याय आहे. ती ज्ञान पर्याय प्रत्येक समयाला स्वपर प्रकाशित होत आहे. हे ज्ञानाच्या पर्यायीचं लक्षण आहे. सदा सर्वदा ती ज्ञानाची पर्याय स्वपर प्रकाशक असते. असं कधी होत नाही का मिथ्या दृष्टी आता आत्म्याला जाणत नाही, तर मिथ्या दृष्टीच्या ज्ञानाची पर्याय फक्त परप्रकाशक. ज्ञानाचा स्वभाव स्वपर प्रकाशक आहे. तो मग चाहे मिथ्या दृष्टी राहो, सम्यक दृष्टी राहो, निगोदामधला जीव राहो, कोणताही विश्वामधला जीव जो आहे त्याच्या ज्ञानाची पर्याय स्वपर प्रकाशकच राहील. आता प्रश्न आहे, स्वमध्ये मिथ्या दृष्टी काय काय इन्क्लूड करतो आणि सम्यक दृष्टी स्वमध्ये कशाला घेतो, याच्यामध्ये व्हेरिएशन आहे, डिफरंटपणा आहे त्याच्यामध्ये. मिथ्या दृष्टी शरीर, घर दार मुलं बाळं हे स्वमध्ये त्याचं आहे, आणि हे सोडून बाकीचं तुमचं घर दार वगैरे जे काही आहे ते परामध्ये, त्याच्या डेफिनेशनप्रमाणे त्याचं स्व वेगळं आहे आणि त्याचं पर वेगळं आहे. त्याच्याही अपेक्षेनं त्याच्याही ज्ञानाची पर्याय स्वपर प्रकाशक आहे. निदान स्वतःचं एक्झिस्टन्स प्रत्येक प्राणी मात्राला आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निगोदिया जीवाला सुद्धा आहे. जीव मात्र जो अमिबा जरी असला, त्या अमिबाला सुद्धा सेन्सेशन आहे. सेन्सेशन याचा अर्थ सुखदुःखाचं अनुभवन आहे. सुखदुःखाचं अनुभवन आहे याचा अर्थ इष्ट अनिष्ट कल्पना त्याच्याही जवळ आहे. आणि त्याचं जे इष्ट अनिष्टत्व आहे हे त्याचं स्वप्रकाशक आहे, आणि बाकीचा ज्ञानाचा भाग आहे तो परप्रकाशक आहे. तर ही भगवान आत्मा, अनुभूती स्वरूप भगवान आत्मा ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये ज्ञानाची पर्याय आहे, ती स्वपर प्रकाशक आहे. एवढं असतानाही मिथ्या दृष्टी जीवाच्या ज्ञानामध्ये आपला त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा ज्ञेय होत नाही. तिथेच आहे तो चैतन्याचा पिंड, ज्ञानाचा पिंड भगवान आत्मा. जिथे ज्ञानाची पर्याय आहे तिथेच तो आहे. कुठे दूर जावं लागत नाही.
एवढं असतानाही स्वचं अवभासन मिथ्या दृष्टीला त्या रूपात वास्तविक रूपात होत नाही. मी भगवान आत्मा आहे, मी चैतन्याचा पिंड आहे, अनंत गुणांचा सागर आहे, ही मान्यता त्याच्याजवळ नाही. का नाही? तो वस्तू त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे अनंत ऊर्जेंनी भरलेली वस्तू त्या पर्यायीमध्ये आहे. ती पर्यायात मुळात त्याच्या भोवती आहे सर्व. एवढं असूनही त्या पर्यायीला आपल्या त्रैकालिक शक्तीची जाण येत नाही. हे आश्चर्य आहे. पराला जाणण्यामध्ये याचा उपयोग लागलेला आहे. दोन व्यक्ती रोज सकाळी फिरायला जातात. फिरण्यापुरती मैत्री आहे, फिरण्यापुरती मैत्री. पण दोघं काय काय काम करतात, त्यांच्या काय काय आवडी आहेत, त्यांचे कोणकोणते ऑफिसेस आहेत, काय बिझनेस आहे, याबद्दल कोणी चर्चा करत नाही. आणि एकाच फ्लॅटमध्ये पण कोणाला दुसरा जाणून घेण्याची आवश्यकता पडल्याने त्याला हा जाणून घेण्यात सहज दोघांची भेट ग्राउंडवर सकाळी होते. तेवढ्यापर्यंत फॉर्मॅलिटीज म्हणून आज तुम्ही उशिरा आले, तुम्ही लवकर आले, बस. याच्या पलीकडे किंवा राजकारणामध्ये काय काय गोष्टी असतात त्याची चर्चा करण्यापलीकडे त्यांचा तो टाईमपास झाला. दोघे आपापल्या मार्गाने, कोणाला एकमेकाला जाणून घेण्याची गरज नाही. आता प्रश्न आहे की पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जाणतो की नाही? आता जाणण्याचे प्रकार आहे, त्याचे डिटेल्स त्याला माहीत नाही, मग तो जाणायचाही नाही. पण ज्याची रोज तो भेटतो, त्याला रोज भेटतो, रोज हस्तांदोलन होते, रोज गप्पा गोष्टी करतात, या रूपात तो जाणतो. असाच हा भगवान आत्मा ज्या पर्यायीजवळ अनंत काळापासून बसून आहे, त्या पर्यायीच्या त्या त्रैकालिक ध्रुव शक्तिमान असा भगवान आत्मा त्याच्या वास्तविक स्वरूपाला तो जाणत नाही. कोण जाणत नाही? पर्याय जाणत नाही त्याला. आता इथे एका द्रव्यात दोन भेद केले, याला म्हणायचं स्वस्वामी संबंध. एका द्रव्यामध्ये दोन भेद कल्पनेनी करणे, याला म्हणायचं स्वस्वामी संबंध. उपदेश आहेत का नाही? तुम्ही आत्म्याला जाणा. तुम्ही जाणा म्हणजे तुम्ही वेगळे आहेत आणि आत्मा इकडे आहेत, तुम्ही याला जाणायचं असं नाही. तुम्ही आत्म्याला जाणा. उपदेश कोणासाठी आहे? त्रिकाली ध्रुव आत्म्यासाठी आहे का पर्यायीसाठी आहे? पर्यायीसाठी आहे. म्हणजे तुम्ही दोन भेद इथे केलेत, आगमामध्ये केलेत, त्याच्याशिवाय या प्राणीमात्राच्या कल्याणाचा मार्ग एवढा मिनिमम व्यवहार केल्याशिवाय त्याला निश्चयाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आणता येत नाही. सम्यक दर्शन हे निर्विकल्प आहे, ते दाखवता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही त्याच्या मुखाने. म्हणून आचार्यांनी ज्ञानमुखाने, ज्ञानाच्या माध्यमातून निर्विकल्प अशा असलेल्या सम्यक दर्शनाचं वर्णन, अनाकार असलेल्या सम्यक दर्शनाचं वर्णन साकार रूपाने केलेलं आहे. आणि तेच वर्णनाचं चालू. सत्यं सामान्यवज्ञानम् अर्थाचास्ति विशेषवत् यत्सामान्यमनाकारं साकारं यद्विशेषवत् ज्ञानाद्विना गुणा सर्वे प्रोक्ता सल्लक्षणा गिरा सामान्याद्वा विशेषाद्वा सत्यं नाकारम्. सत्यम, तुमची शंका वास्तविक आहे. कोणती शंका केली आहे?
की सत जे आहे ते काही अनाकार आहे, काही साकार रूपामध्ये आहे, असं का? तर ही शंका ऐकल्याबरोबर पंडितजींनी उत्तर दिलं की तुमची शंका बरोबर आहे, त्याचं समाधान करतो. सत्यम सामान्यवत ज्ञानम. ज्ञान सामान्यवत, सामान्यवत म्हणजे अनाकार, ज्ञानही अनाकार आहे. एकाच अग्राला एकाच विषयावर लागलेलं ज्ञान. शेवटी ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे ही ज्ञानाची पर्याय. ध्यानाची डेफिनेशनच मुळे ज्ञानाच्या मार्फत केली आहे. ध्यानसुद्धा सांगता येत नाही, डिफाईन करता येत नाही. ज्ञान डिफाईन करता येते, म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून ध्यानाची व्याख्या पहा. एकाग्र चिंता निरोधो. चिंता म्हणजे ज्ञान. चिंता म्हणजे एकाच अग्रावर लागलेली चिंता, त्या डब्यातला लाडू मला कसा मिळावा, कसा मिळावा, कसा मिळावा, असं जे चिंता लागली आहे, तर तेही ध्यान होते. तेही त्याचं अर्थ ध्यान चालू आहे. मग ध्यानाचे 4 प्रकार, 4ही प्रकारामध्ये ही व्याख्या आहे. कोणती व्याख्या आहे? एकाग्र चिंता निरोधो. निरोध म्हणजे तिथे त्याला स्थापित करणे, कुठे भटकू देणे नाही. कोणाला? ज्ञानाच्या पर्यायीला एकाच विषयाला ती विषय करेल अशा प्रकारे पुरुषार्थ करणे. ज्ञानाची पर्याय एका विषयाला सोडून अन्य विषयाकडे जाणार नाही अशा प्रकारची साधना करणे, याचं नाव आहे ध्यान. म्हणजे ध्यान हे अनाकार आहे. त्याची डेफिनेशन सगळी ज्ञानाच्या मार्फत केली आहे. आणि ज्ञान तसं स्वभावाने साकार आहे, कारण ते भेद करून जाणते. पण ज्या वेळेला एकाच अग्राला जाण्याचं असते, एकाच विषयावर ज्ञान केंद्रित करायचं असते, त्यावेळेला ते ज्ञान स्वभावाने साकार असूनही त्यावेळेला ते अनाकार आहे दर्शनाप्रमाणे. सामान्यवत ज्ञानम अर्थात चास्ति विशेषवत यत् सामान्यम अनाकारम. जे सामान्य आहे ते अनाकार आहे. साकारम यत् विशेषवत. आणि जे विशेष आहे, एकापेक्षा अनेक ज्ञेयाला विषय करणारं ज्ञान हे साकार. एकाच विषयावर केंद्रित असणारं ज्ञान ते अनाकार. ज्ञानात विना गुणः सर्वे प्रोक्ताः सल्लक्षणांकिताः. ज्या सर्व गुणांचं लक्षण सत आहे असे, मला वाटते काल झालं ते. ज्ञानात विना म्हणजे ज्ञान गुणाशिवाय बाकीचे सर्व गुण, बाकीच्या सर्व गुणांचा विषय कसा आहे? अनाकार. एक ज्ञान असं आहे की ज्ञानाचा विषय साकार आहे, बाकीच्या गुणांच्या पर्यायी अनाकार आहे. म्हणून ज्ञानात विना ज्ञान सोडलं तर बाकीचे गुण सर्वे गुणा प्रोक्ता म्हणजे सांगितलेले आहेत. सल्लक्षणांकिता. सद्लक्षणांनी तर ते युक्त आहे. आणखी काय सांगितलेलं आहे? सामान्यात वा विशेषात वा सत्यम नाकार मात्रकाः. ते अनाकार स्वरूपाचे आहे ज्ञानाशिवाय. ज्ञान जर सोडलं तर बाकीचे सर्व गुण अनाकार आहे. यह कहना ठीक है, तथापि ज्ञान वास्तव में सामान्य और विशेष दोनों प्रकार का होता है. उसमें से जो सामान्य ज्ञान है वह अनाकार होता है. सामान्य ज्ञान जे आहे, सामान्य ज्ञान म्हणजे ध्यानच झालं. सामान्य ज्ञानामध्ये विकल्प नाही. विकल्प नाही याचा अर्थ की ज्ञानाची पर्याय एकाच विषयाला विषय करत आहे.
गुण तर सर्वच कसे आहेत, सर्व कसे आहेत गुण. गुण हे सर्व कूटस्थ आहे, नित्य आहे. नित्यामध्ये काहीच परिणाम नाही. साकार आहे का अनाकार आहे ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व भानगडी पर्यायीमध्ये येतात. त्याच्याबद्दल गुण आपण गुण असा आहे पर्याय असा आहे ही शंकाच नाही ना. गुण सर्वच गुण, ज्ञान गुणसुद्धा कसे आहेत, निराकार. त्याला आकारच नाही. आकार नाही याचा अर्थ की हे आकार पर्यायीमध्ये येतात. कार्य आकार याचा अर्थ पर्यायीमध्ये, भेद करून जाणण्याची क्रिया ह्या सर्व पर्यायीमध्ये. जेव्हा असं कथन येते त्यावेळेला ते पर्यायीमध्येच असं कार्य होते. सम्यक दर्शनाची पर्याय, हे सम्यक दर्शन हे सुद्धा पर्याय. मोक्ष ही सुद्धा पर्याय. अनंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू हे सर्व पाचही पर्यायीमध्ये आहेत. हे सर्व पर्याय. सब आत्मा की अवस्था है, अरहंत सिद्ध आचार्य नमनने. अरहंत सिद्ध आचार्य काय कोणत्याचे ठीक आहे. पहिलाचा श्लोक तो कुंद कुंद शतकमधला पहिला श्लोक फार मार्मिक आहे. कोणता आहे? अरहंत सिद्ध पाठक आहे. सब आत्मा की अवस्था है, आत्मा ही है शरण. शरण कोणाला जायचं आहे? अनंताला जायचं का सिद्धाला जायचं? आचार्य आहे, उपाध्याय, साधू आहे जगामध्ये. श्रीमंदर परमात्मा आहे, अनंत सिद्ध विराजमान आहे. कोणाच्या भक्तीमध्ये आम्ही टाईमपास करायचा. शेवटी टाईमपास म्हणजे आपला हा जो वेळ आहे तो सत्कारणी लावायचा. पुष्कळ आहे. त्या सांगतात की हे सर्व पर आहे, हे तुझं आराध्य होऊ शकत नाही. यांच्या पाठीमागे लागू नकोस, बरबाद होऊन जाते. ज्याच्या पाठीमागं लागायचं आहे त्याला पकड पहिले. या भवामधले आपले डोळे मिटण्यापूर्वी जो उपादेय आहे तो फक्त ग्रहण कर. बाकी काही नाही केलं तरी चालेल. होय, पंचपरमेष्ठी कल्याणकारक आहे हे व्यवहाराने बोलल्या जाते. परवस्तू कोणतीच कल्याणकारी नाही. आपल्याला एक वस्तू दुसऱ्या वस्तूचं कल्याण करू शकत नाही. म्हणून हा एक व्यवहार आहे. व्यवहारामध्ये तितके नियम पाळले पाहिजेत. व्यवहाराच्या लेवलमध्ये, व्यवहाराचा लेवल याचा अर्थ की व्यवहार म्हणजे मी नव्हे. आतमध्ये अंतरंगामध्ये जे काही मला आत्मसाधना करायची आहे ती माझ्याच आश्रयाने आणि माझ्या त्रैकालिक स्वभावाची आराधना करायची आहे, हे मुख्य ध्येय आहे. म्हणून ह्या ज्या 5 अवस्था आहेत पंचपरमेष्ठी, ह्या 5ही जणांनी कोणाची आराधना केली? तुम्ही अनंताची आराधना करू पाहता, सिद्धांची आराधना करू पाहता, पण या सर्व आराध्य अशा ह्या पंचपरमेष्ठींनी कोणाची आराधना केली? मग त्यांची तुम्ही करा ना. तुम्ही त्यांची कशाला करता? त्यांनी केली आपल्या त्रैकालिक भगवान आत्म्याची. भगवान आत्मा हा किती महान आहे की त्या भगवान आत्म्यासमोर ह्या ज्या पर्यायी आहेत, सिद्ध पर्याय, अनंत पर्याय, ती तुच्छ आहे. एक समयवर्ती आहे, एक समयवर्ती पर्याय आहे. आणि अभिनंदन जे करायचं आहे त्या सर्व पर्यायामध्ये जो भगवान आत्मा व्यापक आहे तो भगवान आत्माच आम्हाला शरणभूत आहे. याच्या पलीकडे जगामध्ये कोणतीच वस्तू, निश्चयाने कोणतीच वस्तू आपल्या शुद्ध आत्म्यापेक्षा दुसरी कोणतीच वस्तू वंदनीय नाही. म्हणून तीर्थंकर भगवान तीर्थंकर याचा अर्थ की जन्म आपलं दीक्षा कल्याणिकाच्या वेळेला दीक्षा घेणारे तीर्थंकर म्हणत नाही. अजून तीर्थंकर ही पदवी केवळ ज्ञान झाल्यानंतर उदयाला येते.
तोपर्यंत ते जे मुनी आहेत, तीर्थंकर होणारे मुनी आहेत, दीक्षा घेतात. दीक्षा कोणी देत नाहीत. दीक्षा घेतानाच फक्त सर्व सिद्धांना नमस्कार करतात. त्याच वेळी जीवनामध्ये एक वेळा नमस्कार जर त्यांनी केला तर त्या दीक्षेच्या वेळेला सर्व सिद्धांना नमस्कार केला. पुढे केव्हाही कोणत्याही सिद्धांना अहो बालक या एक गोष्ट आहे महावीर स्वामींच्या ह्याच्यामध्ये, महावीर पुराणामध्ये बालक महावीर आणि तिकडे रस्त्याने एक मुनी येत होते. मुनी येत होते. मग आता समजा दोघांची भेट झाली. तीर्थंकर होणारा बालक इथे उभे आहे आणि मुनिराज 7व्या 6व्या गुणस्थानामध्ये झुलणारे भावलिंगी मुनी इकडून येत आहे. दोन्ही उभे आहेत. कोण कोणाला नमस्कार करेल? मोठा अडचणीचा प्रश्न येतो. म्हणून मुनी त्या ठिकाणाहून आपला रस्ता काढतात. तिकडे येतच नाही. जरी तो बालक आहे तरी जगतवंद्य विभूती होणार, लवकरच होणार, म्हणून तेवढा संकोच त्या मुनींना. ते मुनी निश्चितपणे भावलिंगी नाहीत. निश्चितपणे नाहीत. महावीर पुराणामध्ये दृष्टांत असेल कथा. आपण जो पहिला शब्द भावलिंगी मुनी वापरला त्याच्यावर मी बोलतो. कारण आल्यानंतर भावलिंगी मुनींना त्याला आशीर्वाद द्यावा लागतो आणि ते आशीर्वाद वगैरे कोणत्याही प्रकारच्या लौकिक उपचाराच्या अतीत झालेले. बालक जरी असला तरी कोणताही अतिचार शाळेत नाव दर्ज करण्याचं सुद्धा त्यांना प्रयोजन नाही. जे जन्मतःच मती श्रुत अवधी ज्ञानाने युक्त आहे त्या बालकाला शिकवणारी कोणती पाठशाळा जगामध्ये उपस्थिती आहे? जन्मतः सर्व ज्ञान आहे. अशा त्या ज्ञानी बालकाला या संयमी मुनींनी कसा आशीर्वाद द्यावा हा त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न. त्या दृष्टीने निश्चित ते भावलिंगीच आहे. नाही, त्यांनी रस्ता काटला हा शब्द वापरला. बरोबर आहे. मी असं नका बोलू. बरोबर आहे. त्यांनी ते तिथून गेले तसेच तर ते निश्चित भावलिंगी आहे. बरोबर आहे. गेले म्हणजे ते तो प्रसंग टाळला. त्यांनी रस्ता काढला. याचा अर्थ भावलिंगी मुनींच्या जीवनात असाही प्रसंग येऊ शकत नाही. मला हे सांगायचं आहे. आला तरी ते त्याच्याशी समरस होत नाही आणि तसे सरळ पुढं आपले चालत राहतील नेहमीप्रमाणे. विकल्पसुद्धा हे मनात येणार नाही. विकल्प आशीर्वाद देण्याचा आहे. नाही, आशीर्वाद देण्याचा विकल्प आहे. तूही यायला नको. आणि तो विकल्प त्यांना म्हणजे आला नाही. आणि एवढा व्यवहार वर्धमान बालकालाही आला नाही. मुनी समोर येत आहेत, त्यांना नमस्कार करावा. असे हे दोन महापुरुष, दोन महाशक्ती ज्या वेळा एकमेकाला असतात तर त्यावेळेला सर्वसाधारणपणे कोणीच कोणाकडे झुकत नाही. गोष्टी काय द्यायचे हे महत्त्वाचं. यांचं अचिव्हमेंट नंतरचं आहे. अहो तर हे सम्यक दर्शनच घेऊन आले होते. बालक सम्यक दर्शनच घेऊन आले होते ना. त्यासाठी 6व्या स्थानात येतात भावलिंगी. तिथला तो तेवढा भेद येतो. ठीक है, विषय चर्चेचा विषय यह कहना ठीक है. तथापि ज्ञान वास्तव में सामान्य और विषय दोनों प्रकार का होता है. उनमें से जो सामान्य ज्ञान है वह अनाकार होता है और जो विशेष ज्ञान है वह साकार होता है. तथा ज्ञान के सिवाय सत लक्षण वाले सामान्य या विशेष और जितने भी गुण कहे गए हैं वे सब वास्तव में अनाकार ही होते हैं. जितने भी गुण कहे गए हैं, ज्ञान गुण सोडल्यानंतर बाकी सर्व गुण अनाकार. कारण साकार अनाकार ही अवस्था फक्त ज्ञानाची आहे. बाकीच्या गुणामध्ये दर्शन गुण तर अनाकारच आहे. चारित्र गुण तोही अनाकार आहे. जिथे जाणण्याची क्रिया आहे, जाणण्याचा भेद करून कारण ज्ञान हे भेद केल्याशिवाय जाणू शकत नाही. सामान्यामध्ये तर सर्व
एकाच पटलावर ह्या सर्व वस्तूंचा आकार आणला, समजा फोटो खिचला, त्याच्यामध्ये अमुक कोण तमुक कोण हे भेद केल्याशिवाय, दोघांमध्ये भेद माहीत असल्याशिवाय ते तर ज्ञानच करणार आहे. म्हणून दर्शनामध्ये अशा प्रकारचं भेदच नाही आहे की अमुक जयंत गुरुजीचं बसले आहेत, भरत भाऊ इकडे बसले आहेत. दर्शनाचं काम नाही ते. जाणण्यासाठी आत्मा सावध होणं हे दर्शन होतं. हां जाणण्यासाठी आता पुढचा नियम बदलल्यानंतर दुसरी नवीन वस्तू जाण्याची तेव्हा आत्मा सावध होणं हे दर्शनाची सुरू. आत्म्याची सावधानता. मग प्रश्न त्यांची अनाकारच आहे, साकार आहे. आत्म्याची सावधानता, मग आत्मा सावध होऊन ज्ञानात भेद करतो. वस्तू एक सांगितलं अनाकारता का फल ततो वक्तुम अशक्यत्वात् निर्विकल्पस्य वस्तुना तदुल्लेखं समालेख्य ज्ञानद्वारा निरूप्यते. ततो वक्तुम अशक्यत्वात्, हा जो निर्विकल्पपणा किंवा अनाकारपणा शब्दाद्वारे, वक्तुम म्हणजे शब्दाद्वारे कथन करता येत नाही, अशक्य आहे. ततो वक्तुम अशक्यत्वात् निर्विकल्पस्य वस्तुना, निर्विकल्प वस्तू ही शब्दाद्वारे कथन करता येत नाही. तदुल्लेख्यम, आणि जे कथन करण्यायोग्य आहे समालेख्य ज्ञानद्वारा निरूप्यते, आणि म्हणून त्याला साकार रूपाने ज्ञानच त्याचं कथन करते. म्हणून सम्यक दर्शनाचंही जे कथन होईल, जे काही त्याचं स्वरूप प्रगट होईल, म्हणजे कथन करण्यात येईल, ते ज्ञानाच्या माध्यमातून साकार याच्या रूपाने विकल्पात्मक भाषेमध्ये त्याचं कथन होईल. निर्विकल्पतेमध्ये अनाकार रूपाने त्याचं कथन होणार नाही. वाटत यह श्रद्धा आदि धर्म सम्यक्त्व के स्वरूप नहीं है, इस प्रकार वह अनाकार है, यह बतला गया है. बात यह है कि आत्मश्रद्धा, आत्मरुचि, आत्मप्रत्यय और आत्मानुभव आदि शब्दों द्वारा सम्यक्त्व का निर्देश किया जाता है, यह सही है. पर ये श्रद्धा आदि धर्म स्वयं सम्यक्त्व नहीं है, क्योंकि ये ज्ञान की पर्याय है. अतः ये सम्यक्त्व के बाह्य लक्षण जानने चाहिए. सम्यक्त्व ही क्या, ज्ञान के सिवा आत्मा के और जितने भी धर्म हैं वे सब विकल्प रूप अवस्था को नहीं प्राप्त होते. एक ज्ञान ही ऐसा धर्म है जो विकल्प रूप अवस्था को प्राप्त होता है. अतः सम्यक्त्व निर्विकल्प है. इसका ऐसा महात्म्य है कि जिसके होने पर आत्मा पर से भिन्न अपने स्वरूप को अनुभव करता है और नैमित्तिक भाव को ध्येय मानता है. यह उक्त कथन का तात्पर्य है. ज्ञान ही ऐसा धर्म